श्लोक 40. न तदस्ति पृथिव्यां दिवि देवेषु पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तै यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. अर्थ, या पृथ्वीवर, आकाशात व देवलोकी म्हणजेच स्वर्गात असा कोणीही नाही की जो या प्रकृतीच्या त्रिगुणापासून मुक्त आहे. त्रिगुणरहित असा कोणी एखादा प्राणी, मनुष्य अथवा देव कोणीच असत नाही. विवरण: सत्व म्हणजे सत अधिक त्व, त्व म्हणजे तशी स्थिती आणि सत म्हणजे असणे, म्हणजेच असण्याची स्थिती म्हणजे अस्तित्व होय. सत्व हा शब्द सर्वसाधारणपणे जीवासाठी वापरला जातो, पण येथे त्याचा अर्थ वस्तू असा आहे, म्हणजेच सजीव किंवा निर्जीव वस्तू, आणि ती अस्तित्वात असेपर्यंत असे इथे भगवंत सांगत आहेत. ती वस्तू पृथ्वी, आकाश अथवा देवदेवता यामध्ये कोठेही असो, तिला सत्व, रज, तम या 3 गुणांचा सहवास असतोच. न तदस्ति पृथिव्यां दिवि देवेषु वा पुनः. येथे पृथ्वी या पदाने मृत्यूलोक आणि त्याखालचे अतल, वितल इत्यादी सर्व लोकांचा समावेश आहे. दिवी म्हणजे स्वर्ग इत्यादी लोकांचा म्हणजे त्या त्या स्थानात राहणारे मनुष्य, देवता, असुर, राक्षस, नाग, पशु, पक्षी, कीटक, वृक्ष, वनस्पती इत्यादी सर्वांचा आणि वा पुन्हा म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा यात समावेश केलेला आहे. आता या सर्वच ठिकाणी असणारी कोणतीही वस्तू ही प्रकृतीजन्य अशा 3 गुणांनीच युक्त असते. या 3 गुणांविरहित कोणतीच वस्तू अस्तित्वात नसते असे भगवंत सांगत आहेत. प्रकृती व तिचे कार्य हे त्रिगुणात्मक व परिवर्तनशील आहे. यांच्याशीच सगळ्याचा संबंध सुद्धा जोडलेला असतो. त्यामुळेच तेही सगळे तसेच असतात. प्रकृतीच्या अवलोकी न बंधीजे इही सत्यादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्यूलोकी आथी जे वस्तू, असं ज्ञानदेव 18व्या अध्यायात 813व्या ओवीत सांगत आहेत. जसे लोकरीशिवाय कांबळे असत नाही, माती वाचून मातीचा गोळा किंवा पाण्या वाचून तरंग असत नाहीत, सृष्टी रचनेमध्ये गुणांच्या संबंधाशिवाय बनलेली एकही वस्तू नाही. हे सर्व ब्रह्मांडच 3 गुणांचे घडलेले आहे आणि या त्रिगुणापासून कोणताही देव अलिप्त राहूच शकत नाही. या गुणांचे प्रमाण प्रत्येकामध्ये कमी अगर जास्त असते. अगदी ब्रह्मा, विष्णू, रुद्र म्हणजे शंकर याला अपवाद नाहीत आणि या त्रिगुणांमुळेच कर्मभेद निर्माण झालेले आहेत व मनुष्यलोकी चातुर्वर्ण्य निर्माण झालेले आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. आणि पुढील श्लोकातून या गोष्टीचे म्हणजे या वर्णाचे वर्णन भगवंतांनी केले आहे. इथे आपण थांबू.